हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 12वी इंग्लिशचा पेपर 21 फेब्रुवारी 2024ला होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणता फक्त आणि फक्त आता 2 दिवसच बाकी राहिलेले आहेत तुमच्या बोर्ड परीक्षेला सुरुवात होण्यासाठी. 2 दिवसानंतर तुम्हाला इंग्लिशचा पेपर द्यायचा आहे. इंग्लिशचा पेपर खरोखर तुम्हाला चांगला सोडवायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एवढा इम्पॉर्टंट होणार आहे. आतापर्यंत तुम्ही वेगवेगळे व्हिडिओज पाहिले असतील यूट्यूबवरती, पण त्यापेक्षाही सर्वात महत्त्वाचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी होणार आहे, जे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. लक्षपूर्वक ऐका जर तुम्हाला खरोखर तुमचे मार्क्स वाढवायचे असतील या 2 दिवसामध्ये सुद्धा. कारण की विद्यार्थी मित्रांनो, मला माहिती आहे 2 दिवसामध्ये नेमकं विद्यार्थ्यांना आता काय करायला पाहिजे जेणेकरून त्यांचा पेपर ते चांगला सोडवू शकतात. ठीक आहे, पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे 2 दिवस आहेत. म्हणजे आज मी व्हिडिओ बनवत आहे ना, आजची तारीख आहे 18 फेब्रुवारी. ओके, आजचा पण दिवस तुमच्याकडे आहे. मी लक्षात ठेवा मी काय सांगत आहे. आजचा दिवस कसा आहे तर तुमच्या संध्याकाळी हा व्हिडिओ अपलोड करणार आहे मी, तर संध्याकाळ रात्र तुमच्याकडे आहे, तर तेवढी मेहनत तर तुम्हाला घ्यावीच लागणार आहे. पुढे व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगणार आहे तुम्हाला नेमकं आता तुम्हाला करायचं काय आहे. म्हणजे पहा, आपल्याकडे आता असे 2 टाईपचे विद्यार्थी आहेत. 2 टाईपचे विद्यार्थी कसे आहेत की ज्यांचा कंप्लीट स्टडी झालेला आहे, पूर्ण स्टडी झाला आहे त्यांचा इंग्लिशचा, आणि पहा असेच विद्यार्थी आहे की ज्यांचा थोडाफार काहीतरी स्टडी झाला आहे किंवा काहीच स्टडी त्यांचा झाला नाही आहे. हे दुसऱ्या टाईपमध्ये येतात. पहिल्या टाईपमध्ये ज्यांचा कंप्लीट स्टडी झाला आहे ते येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांना नेमकं आता करायला काय पाहिजे ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तर सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे याच्या अगोदर तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो, खूप महत्त्वाची आहे. कुठेही स्किप करू नका, प्रत्येक पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वाचा सांगणार आहे. याच्या अगोदर तुम्हाला 2 मोठे व्हिडिओज मी दिले होते. पहिला होता 36 मिनिट्सचा व्हिडिओ. विद्यार्थी मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट तो होता. जवळपास 1 लाख प्लस विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे. 100K व्ह्यूज, म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहिला. तुम्हाला सुद्धा तो पाहायचाच आहे, पण पहिले हा व्हिडिओ पहा, नंतर तो पहा, तरच तुम्हाला समजणार आहे. आणि त्यानंतरचा सेकंड व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो, 50 मिनिटचा व्हिडिओ मी टाकलेला आहे. ओके, खूप इम्पॉर्टंट वाला, तो तुम्ही पाहा. म्हणजे हे जे 2 व्हिडिओज आहेत ते तुम्हाला पाहायचे आहेत. आता सर्वात इम्पॉर्टंट, तुमच्याकडे वेळ कमी आहे म्हणून प्रत्येक व्हिडिओ माझा 50 मिनिटाचा असो, 36 मिनिटाचा असो, किंवा हा व्हिडिओ केवढा लॉंग होणार आहे मला माहिती नाही, पण प्रत्येक व्हिडिओ तुमचा वेळ वाचवायचा आहे तुम्हाला, म्हणून 1.5x स्पीडने पहा. तेवढा वेळ तुमच्याकडे नाही आहे म्हणून 1.5x स्पीडने तुम्ही पहा, तुमचा इथं वेळ वाचणार आहे. ठीक आहे, आणि विद्यार्थी मित्रांनो पहा की आता ते 2 व्हिडिओ शिवाय तुम्ही अजिबात कोणताच पाहू नका, तुम्हाला सर्व समजून जाणार आहे. ठीक आहे, आणि हा एक व्हिडिओ. ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचं तुम्हाला करायचं काय मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, त्या अगोदर सर्वांनी लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. 90% विद्यार्थी फक्त व्हिडिओ पाहतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहेत. पहा, मी तुम्हाला हे काही का सांगतो, कारण की पहा, याच्यापेक्षा इम्पॉर्टंट व्हिडिओज तुम्हाला कुठंच मिळणार नाही जे मी तुम्हाला गोष्टी सांगत असतो. आणि शेवटच्या वेळेला दरवर्षी अशा टाईपचे विद्यार्थ्यांना व्हिडिओ देत असतो. आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांचा काही स्टडी झाला नसेल, थोडाफार स्टडी झाला असेल, तर ते विद्यार्थीसुद्धा दरवर्षी एवढे चांगले मार्क्स घेतात, नंतर सांगतात पेपर दिल्यानंतर, दादा तुमच्यामुळे आमचा पेपर एवढा चांगला गेला ना, आम्ही विचारही करू शकत नव्हतो. तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणून सर्व व्हिडिओज तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. हा वाला व्हिडिओ आणि मागचे 2 व्हिडिओज अगोदर हा पहा. ओके, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी लवकर सबस्क्राईब तर करूनच ठेवा. पण आता व्हिडिओला आपण सुरू करूया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे काय आहे की तुमच्याकडे आता 2 दिवस आहेत. ओके, 2 दिवसामध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायच्या ते मी तुम्हाला सांगतो. सर्वात अगोदर अशा विद्यार्थ्यांसाठी सांगतो की त्यांचा पूर्ण कंप्लीट स्टडी झालेला आहे. आता पहा, कंप्लीट स्टडी म्हणजे काय, कंप्लीट स्टडी कशाला म्हणतात नेमका पहा. तर हा तुमचा इंग्लिशचा पेपर पॅटर्न आहे. इंग्लिशच्या पेपर पॅटर्ननुसार तुमचा कंप्लीट स्टडी म्हणजे पहा की तुमचा जो पहिला सेक्शन आहे प्रोज म्हणजे तुम्हाला जे चॅप्टर्स आहेत ना तुमच्या याच्यामध्ये पुस्तकामध्ये, तर ते चॅप्टर तुमचे पूर्ण तुम्ही रीड केलेले असतील, त्याचे ॲक्टिव्हिटी पुस्तकामधल्या सॉल्व केलेल्या असतील, ते तुम्हाला सर्व त्याचा अर्थ नेमका काय होते त्या प्रत्येक चॅप्टरचा ते तुम्हाला माहिती असेल. आता एक्सेप्शन असं आहे की 1-2 चॅप्टर सोडले, समजा तुम्ही सर्व चॅप्टर केले आणि 1-2 चॅप्टर तुमच्याच्याने राहून गेले आहेत, तर ते एक्सेप्शन आहे तुम्हाला. ठीक आहे, तर असं समजा की तुमचा कंप्लीट स्टडी झाला आहे. ओके, आता यामध्ये पहा प्रोजमध्ये तुम्हाला सर्व झालं आहे, समजा तुमचे चॅप्टर्स वगैरे तुमचं, त्यानंतर तुमचं पाहू शकता जे पॉईंट सांगत आहे महत्त्वाचे लक्षात ठेवा. समरी रायटिंग, माइंड मॅपिंग तुमचं पूर्ण कंप्लीट स्टडी झालं आहे. समरी रायटिंग कसं करतात, माइंड मॅपिंग कसं करतात हे तुम्हाला येता. जो सेकंड सेक्शन आहे पोएट्रीवाला, तर पोयम जे आहेत ना तुमच्या पुस्तकामधले जे दिलेले आहेत, तर पोयमसुद्धा तुम्हाला कंप्लीट इथं येत आहेत. म्हणजे जे पोयम्स तुमच्या आहेत पुस्तकामधल्या त्याचा स्टडी तुम्ही कंप्लीट केला आहे की त्या पोयम्स
पोयमसाठी पोएटिक डिवाइस नेमकं काय असते, ओके, त्याच्या ॲक्टिव्हिटी असतील पुस्तकामधल्या त्या तुम्ही सॉल्व केलेल्या असतील. त्यानंतर पोएटिक क्रिएटिव्हिटी जे असेल क्वेश्चन तो तुम्हाला येत असेल. ठीक आहे. त्यानंतर पहा ॲप्रिसिएशन ऑफ पोयम असेल. ॲप्रिसिएशन ऑफ पोयम तुमचं कंप्लीट स्टडी झाला असेल. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो असं समजा की तुमचा पोयमचा सुद्धा कंप्लीट स्टडी झाला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहा तुम्हाला इथं रायटिंग स्किल आहे. रायटिंग स्किलमध्ये टोटल हे 12 क्वेश्चन्स आहेत. त्या 12 क्वेश्चनचे तुमचे समजा प्रत्येकमधलं एक एक सोडवायचं असते. म्हणजे 4 क्वेश्चन जर तुमचे परफेक्ट झाले असतील तर समजायचं की तुमचा कंप्लीट स्टडी झाला आहे. आणि महत्त्वाचं आता हे सांगत आहे मी की अशा विद्यार्थ्यांचा हा कंप्लीट स्टडी झाला आहे, पण नाही झाला ज्यांच्या विद्यार्थ्यांचा त्यांचं पुढे सांगणार आहे त्यांना नेमकं करायचं काय की चांगले मार्क्स ते मिळू शकतील. ठीक आहे. अगोदर आपण हे पाहूया की ज्यांचा पूर्ण स्टडी झाला आहे ना तर त्यांनी नेमकं आता काय करायचं आहे. ठीक आहे. तर पहा आणि नोवेल सर्वात महत्त्वाचं आहे ते तुमचं नोवेल. कारण की पहा सर्वात महत्त्वाचं का म्हणू शकतो, सर्वात महत्त्वाचं तर मी अगोदरपासून सांगितलं आहे तुम्हाला रायटिंग स्किल आहे. ओके. रायटिंग स्किल तर महत्त्वाचं आहेच, पण ज्यांचा कंप्लीट स्टडी झाला आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचं नोवेल आहे. कारण की विद्यार्थी मित्रांनो हा टोटल तुमचे स्कोर डिसाईड करतो, तुमचे मार्क्स डिसाईड करतो. 80 पैकी तुम्हाला किती मिळणार. तुम्ही बाकीचे पॅरेग्राफ पोयम नंतर रायटिंग स्किल तर सोडवू शकाल, पण हे जे 16 मार्क्स आहेत ना तर हे तुमचे डिसाईड करणार की नेमकं 80 पैकी तुम्हाला किती मार्क्स इथं मिळू शकतात. कारण की नोवेल हा असा सेक्शन आहे तुम्हाला इथं पॅरेग्राफ येत नाही तुमचे, जसे पॅरेग्राफ येतात ना तुम्हाला प्रोजमध्ये आणि पोएम येते पोएट्री सेक्शनमध्ये, तर तुम्हाला नोवेल येणार नाही आहे. नोवेलचा कोणता पॅरेग्राफ असा येणार नाही आहे पुस्तकामधून. तर तुम्हाला इथं डायरेक्टली याचे क्वेश्चन विचारतात. जसं की पहा इथं हिस्ट्री ऑफ नोवेल आहे, नंतर हिस्ट्री ऑफ इंग्लिश नोवेलवरती जे असेल ना याच्यावरती क्वेश्चन येतात. त्यानंतर प्रत्येक नोवेलवरती तुम्हाला इथं काय क्वेश्चन विचारला जातो 4-4 मार्क्ससाठी 4 नोवेलमध्ये. ठीक आहे. तर हे जर तुमचं झालं असेल नोवेल वगैरे सर्व तर तुमचा कंप्लीट स्टडी आता झाला आहे. आता तुम्हाला नेमकं या 2 दिवसामध्ये काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो. पहा सर्वात अगोदर तर पहा आता 2 दिवसामध्ये तुम्ही इतर कोणत्याही सब्जेक्टचा अभ्यास करू नका. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही इतर कोणत्याही सब्जेक्टचा अभ्यास करू नका. कारण की आतापर्यंत तुम्ही त्याला वेळ दिला असेल मला माहिती आहे. आतापर्यंत तुम्ही मिक्स स्टडी केला असेल. मिक्स म्हणजे काय, तुमचे अदर सब्जेक्ट असतील, आर्टवाले स्टुडंट्स असतील तर बाकीच्या विषयांचा तुम्ही केला असेल, भूगोल, इतिहास, ओके, सामाजिक शास्त्र जे असेल ते, कॉमर्सचे विद्यार्थी असतील SP, इकॉनॉमिक्स, ओके, अर्थशास्त्र तुमचं असेल ना OCM वगैरे त्याचा तुम्ही अभ्यास केला असेल. सायन्सचे विद्यार्थी असतील फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायो, फिशरी, IT जे असेल तुमचं त्याचं तुम्ही स्टडी केला असेल, हिंदी वगैरे. तर विद्यार्थी मित्रांनो आता तो मिक्स स्टडी बंद करायचा आहे. आता फक्त आणि फक्त प्रत्येक पेपरसाठी त्याच्या अगोदर फक्त त्याचाच अभ्यास तुम्हाला करायचा आहे. कसा करायचा आहे पहा. आता इंग्लिशचा पेपर आहे तुमचा, तर इंग्लिशच्या पेपरच्या 2 दिवसा अगोदर, आता 18 तारखेला व्हिडिओ बनवत आहे तुम्ही, हा व्हिडिओ कधीही पहा, 19ला पहा, 20ला पहा, 18ला पहा. तुम्हाला फक्त आता इंग्लिशचाच अभ्यास करायचा आहे, मराठीचा सुद्धा नाही करायचा. ठीक आहे. फक्त इंग्लिशचा अभ्यास करायचा आहे. कसा करायचा आहे सांगतो पहा. तर सर्वात अगोदर पहा तुम्हाला जे आहे या सर्व टॉपिकची रिव्हिजन करायची आहे. रिव्हिजन कशी करायची मी सांगतो. तर पहा सर्वात अगोदर तुम्हाला रिव्हिजन, आणि तेही महत्त्वाचं आहे की रिव्हिजन नेमकी स्टार्ट कुठून करायची, ओके, ते मी तुम्हाला सांगत आहे. रिव्हिजन तुम्ही स्टार्ट करा विद्यार्थी मित्रांनो रायटिंग स्किलपासून. ज्यांचा कंप्लीट स्टडी झाला आहे ना त्यांना मी सांगत आहे. ओके. तर पहा रायटिंग स्किलपासून तुम्ही काय रिव्हिजन स्टार्ट करा तुमची. म्हणजे तुम्हाला काय करायचं, हे जे टोटल 12 क्वेश्चन दिले आहेत ना, आता तुम्ही यामधले कोणी 12सुद्धा क्वेश्चन केले असतील परफेक्ट, किंवा कोणी यामधले एक टोटल 4 क्वेश्चन परफेक्ट केले असतील, किंवा एकामधले 2-2 क्वेश्चन, ओके, टोटल 8 क्वेश्चन परफेक्ट केले असतील. तुम्ही जेवढेही यामधले कंप्लीट केलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो याची तुम्ही रिव्हिजन करा. आता रिव्हिजन म्हणजे नेमकं कसं, तर तो क्वेश्चन तुम्ही सॉल्व करून पहा, एक क्वेश्चन तुम्ही सॉल्व करून पहा. ठीक आहे. हे झालं रायटिंग स्किलसाठी. त्यानंतर आता नोवेल आहे तुमचं. ठीक आहे. तर नोवेलसाठी काय करायचं ते मी तुम्हाला सांगतो. ओके. तर नोवेलच्या अगोदर तुम्ही काय करा, म्हणजे रायटिंग स्किल झाल्यानंतर प्रॅक्टिस करा तुमची पोयमसाठी प्रॅक्टिस कोणती करा, तर पोयमचं जे ॲप्रिसिएशन आहे ना, ॲप्रिसिएशन आणि पोएटिक डिवाइसेस. ॲप्रिसिएशन तुमचं ठरलेलं आहे 8 पोयम्स आहेत तुमच्या, ओके, 8 पोयम्स आहेत. या 8 पोयमपैकी एका पोयमवरती तुम्हाला ॲप्रिसिएशन विचारल्या जाणार आहे. तर याची तुम्ही काय करा, प्रॅक्टिस करा अगोदर सर्व पोयमची, एका पोयमची ॲप्रिसिएशन लिहून पहा, त्यापैकी 100% येणार. त्यानंतर पोएटिक डिवाइस आहे. पोएटिक डिवाइसची तुम्ही प्रत्येक 2 मार्क्ससाठी आपण
महत्त्वाचे 2 मार्क्स आहेत. त्याआधी प्रत्येक कवितेसाठी पोएटिक डिवाइसचं तुम्ही काय प्रॅक्टिस करा, त्याचं समजून घ्या पोएटिक डिवाइस नेमकं कोणत्या कवितेचं काय येते, कसं लिहायचं म्हणून. ठीक आहे, तर हे झालं. त्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे, रिव्हिजन करायचं आहे. त्यानंतर समरी रायटिंग आणि माइंड मॅपिंग. आता मी तुम्हाला सांगितलं आहे की कंप्लीट स्टडी ज्यांचं झालं आहे त्यांच्यासाठी अगोदर सांगत आहे. म्हणजेच तुम्हाला समरी रायटिंग येते, माइंड मॅपिंग येते, तर क्वेश्चन वेगवेगळे त्याचे सॉल्व करून पहा. समरी रायटिंगचे, माइंड मॅपिंगचे. ठीक आहे, अनसीन पॅसेज जे असतील ना समरी रायटिंगसाठी त्याचाही प्रॅक्टिस करा. माइंड मॅपिंगचे वेगवेगळे क्वेश्चन्स आहेत त्याची तुम्ही प्रॅक्टिस करा. ओके, ठीक आहे. हे झालं आता याचं समरी रायटिंग, माइंड मॅपिंग, ॲप्रिसिएशन, पोएटिक डिवाइसेस. आता तुम्ही पहा, तुम्हाला रायटिंग स्किल झालं कंप्लीट. त्यानंतर आता हे जे तुमचे पॅरेग्राफ्स वगैरे असतात ना, या पॅरेग्राफ्समधून आता नेमकं कोणती रिव्हिजन करायची पहा. आता पॅरेग्राफमधून रिव्हिजन करत असताना सर्वात महत्त्वाचं हा येते की बाबा नेमका कोणता पॅरेग्राफ आपल्याला येणार आहे. ठीक आहे, नेमका कोणता पॅरेग्राफ आपल्याला येणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हे कोणी सांगू शकत नाही तुम्हाला की हा तुमचा चॅप्टर आहे, या चॅप्टरमधून हाच तुमचा फिक्स पॅरेग्राफ येणार आहे म्हणून हे तुम्हाला कोणी सांगू शकणार नाही आहे. ओके, बट तुम्हाला आता पहा मी सांगतो, जसं तुमचा आता हा पहिला पॅरेग्राफ येतो जो की सीन असतो म्हणजे पुस्तकामधला असतो, आणि या क्वेश्चन नंबर 2A दिसत आहे ना, यामध्ये तुम्हाला अनसीन जो पुस्तकाच्या बाहेरचा क्वेश्चन येतो. आता तुम्ही एवढे हुशार आहात, एवढे तुमचा कंप्लीट स्टडी झाला आहेच, तर जो अनसीन पॅसेज आहे तुम्ही कधीच पाहिला नसतील एवढा समजा. ठीक आहे ना, तर त्यामधून तरी तुम्ही ॲन्सर शोधून लिहिता ना. ओके, तर मग तुम्ही जास्त काय करा की असं करा की तुम्ही तुमचे जे चॅप्टर्स तुम्हाला दिलेले आहेत तर वरती जेवढे रिव्हिजन होते तुमचं तेवढं करा, जास्त त्याच्यावरती फोकस करू नका. आता तुम्ही म्हणत असाल की सर तुम्ही काय सांगत आहे की जास्त फोकस त्याच्यावरती करू नका. का सांगत आहे, कारण की तुमची एवढी कॅपॅसिटी मला माहिती आहे की तेवढी तुमची कॅपॅसिटी आहे की तुम्ही तो पॅरेग्राफ जेव्हा येणार आहे तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्ही तो रीड करून हे जे क्वेश्चन्स आहेत A1, A2, A3, A4 हे क्वेश्चन तुम्ही सॉल्व करू शकणार आहात. ठीक आहे, एवढी तुमची कॅपॅसिटी आहे जर तुमचा कंप्लीट स्टडी झाला असेल तर, आणि ते असायलाच पाहिजे. ठीक आहे, आता हे झालं. त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये विचारतात लँग्वेज स्टडी आणि व्होकॅब्युलरी, आणि हे येतं तुम्हाला टेक्स्च्युअल नॉन टेक्स्च्युअल ग्रामर थोडंफार. ठीक आहे, तर ग्रामरसाठी सांगतो, तुमचे आतापर्यंत जे ग्रामर केलं असेल ते सगळं तुम्ही रिवाईज करा, त्याचे क्वेश्चन सॉल्व करून पहा. त्यानंतर लँग्वेज स्टडी आणि व्होकॅब्युलरी याचंसुद्धा तुम्ही थोडंफार करून पहा. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं आहे अगोदरच्या व्हिडिओजमध्ये की नेमकं हे जे क्वेश्चन्स आहेत ना A1, A2, A3, A4, A6 तर हे नेमके कसे सॉल्व करत असतात हे पूर्ण डीपमध्ये मी त्यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे नो प्रॉब्लेम, तुम्ही ते हा व्हिडिओ झाल्यानंतर पाहून घे जा. प्रत्येक पॉईंट क्लिअर सांगितलं आहे तुम्हाला. ओके, म्हणून तो 50 मिनिटाचा आणि तुम्हाला 36 मिनिटाचा व्हिडिओज आहेत ना, म्हणून एवढे लॉंग व्हिडिओज बनवले आहेत ना मी तुम्हाला. ओके, आणि महत्त्वाचं अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, सबस्क्राईब करून ठेवा, कारण की प्रत्येक पेपरचे तुम्हाला व्हिडिओज मिळणार आहेत. ओके, तर पहा अशा टाईपचं तुम्हाला करायचं आहे तुमच्या प्रोजमधलं. त्यानंतर पोएट्रीसाठी तुम्ही रिवाईज मी सांगितलं आहे, प्रत्येक पोएम तुम्ही करा, ॲप्रिसिएशन वगैरे येणार आहे. ठीक आहे, आता सर्वात महत्त्वाचं नोवेलचं काय करायचं पहा. तर नोवेलसाठी तुम्हाला पहा, आता नोवेल्स खूप जणांना भारी जाते, आणि भारी जाते का, कारण की त्याचा पॅरेग्राफ तुम्हाला येत नाही क्वेश्चन पेपरमध्ये, डायरेक्टली क्वेश्चन विचारतात. जसं की पहा यामध्ये डायरेक्ट क्वेश्चन विचारतात. पहिल्या याच्यामध्ये काय विचारतात पहा, पहिल्या नोवेलमध्ये तुम्हाला विचारतात हिस्ट्री ऑफ इंग्लिश नोवेल आहे ना, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन असे असतात की MCQ, मॅच दी कॉलम्स, ओके, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, फिल इन द ब्लँक्स, ट्रू फॉल्स, एलिमेंट्स ऑफ नोवेल ऑर द अदर नोवेल ॲक्टिव्हिटी. ठीक आहे, तर यामध्ये तुम्हाला डायरेक्टली विचारतात क्वेश्चन्स. ओके, तर याचं प्रिपरेशन कसं करायचं पहा. तुमचा जर कंप्लीट स्टडी झाला असेल तर हे तुम्ही गॅरंटेड करा, 16 मार्क्ससाठी आहे. यामध्ये तुम्हाला काय करायचं, जे तुमचे 4 नोवेल दिलेले आहेत ना, ओके, तर त्या 4ही नोवेलची प्रिपरेशन तुम्हाला करून जायची आहे, कारण की प्रत्येक नोवेलवरती तुम्हाला 4 मार्क्ससाठी एक क्वेश्चन विचारलं जातं. जसं की पहा Aमध्ये तुम्हाला हिस्ट्री ऑफ इंग्लिश नोवेलवरती 4 मार्क्ससाठी तुम्हाला विचारतात. त्यानंतर B, C आणि D मध्ये सुद्धा तुम्हाला प्रत्येक नोवेलवरती काय इथं क्वेश्चन्स आहेत. आता नोवेलचं कसं करायचं सांगतो. तर नोवेलसाठी तुम्ही प्रत्येक नोवेलचं काय करा, अर्थ समजून घ्या. आता समजा आता फॉर एक्झाम्पल हिस्ट्री ऑफ नोवेल आहे. ओके, फॉर एक्झाम्पल हिस्ट्री ऑफ नोवेल आहे, तर हिस्ट्री ऑफ नोवेलचं काय करायचं की यूट्यूबवरती हे सर्च करायचं हिस्ट्री ऑफ नोवेल, आणि त्याचं काय सर्च करायचं मिनिंग. ओके, हिस्ट्री ऑफ नोवेल क्लास 12 मिनिंग इन मराठी किंवा इन हिंदी. ओके, 2 भाषेमध्ये तुम्ही पाहू शकता, ज्यांना हिंदी समजते ज्यांना मराठी समजते त्या भाषेमध्ये. हिस्ट्री ऑफ इंग्लिश नोवेल क्लास 12 महाराष्ट्र मिनिंग इन हिंदी किंवा मिनिंग इन मराठी. ओके, असं तुम्ही सर्च करा, आणि त्यानंतर तुम्ही त्याचा संपूर्ण अर्थ समजून घ्या, कारण की जेव्हा तुम्हाला अर्थ समजणार त्या नोवेलचा तर तुम्ही
जे आहे इझिली इथं हे सोडवू शकता क्वेश्चन ट्रू ऑर फॉल्स. तुम्हाला कसं आहे की आपल्या भाषेमध्ये त्याचा अर्थ समजला तर तुमच्या ते लक्षात राहते आणि लक्षात राहिलं म्हणजेच तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता, तेवढी तुमची कॅपॅसिटी बनून जाते. तर हे फक्त आता हिस्ट्री ऑफ इंग्लिश नोवेलसाठीच नाही तर प्रत्येक नोवेलसाठी तुम्हाला अर्थ समजून घ्यायचा आहे त्याचा. आणि तुम्हाला जर वेळ मिळाला, एवढा तुमच्याकडे वेळ आहे, तर तुम्ही काय करा की त्यामधले क्वेश्चन पहा की नेमके कसे विचारतात त्यामध्ये. ओके, क्वेश्चन पेपर पहा लास्ट इयरचे कसे विचारतात त्यामध्ये म्हणून. ओके, क्वेश्चन पेपर फ्रीमध्ये मी प्रोव्हाइड केले आहेत आपल्या ॲपमध्ये. ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ओके, तर ते तुम्ही ॲप डाउनलोड करा. फ्रीमध्ये क्वेश्चन पेपर आहेत ॲपमध्ये, फ्री मटेरियल या ऑप्शनवरती. ठीक आहे, आणि पहा तर हे अशा पद्धतीने तुम्हाला नोवेलचं करायचं, प्रत्येक नोवेलचं करायचं आहे. ठीक आहे, आता हे झालं की रिव्हिजन नेमकी कशी करायची हे तुम्हाला मी सांगितलं. आता सर्वात महत्त्वाचं पहा, पहिला पॉईंट आपला क्लिअर झाला आहे की ज्यांचा कंप्लीट स्टडी झाला आहे त्यांनी रिव्हिजन अशा टाईपची करायची जे मी तुम्हाला ज्या ऑर्डरनी सांगितलेली आहे ना. पहिले रायटिंग स्किल, नंतर माइंड मॅपिंग, ॲप्रिसिएशन, पोएटिक डिवाइस, पोएटिक क्रिएटिव्हिटी, ओके, समरी रायटिंग, हे सर्व करायचं त्या ऑर्डरनी आणि शेवटी तुमचं इथं नोवेल येते. ठीक आहे, तर अशी रिव्हिजन करायची. रिव्हिजन केल्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट येते तुमचा, तो म्हणजेच की तुम्हाला आता रिव्हिजन झाली, क्वेश्चन पेपरची सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस तुम्ही केली, क्वेश्चनची सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस केली. आता मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. आता लक्षात ठेवा मी काय सांगत आहे, इथं क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा आहे. कसा सॉल्व्ह करायचा आहे पहा. आता व्हिडिओ तुम्ही 19ला बघत असाल किंवा 20 तारखेला बघत असाल, तुम्ही कधीही व्हिडिओ पाहत असाल मला माहीत नाही, पण तुम्हाला 3 तास काढायचे आहेत. ठीक आहे, 3 तास तुम्हाला काढायचे आहेत आणि त्या 3 तासामध्ये एक क्वेश्चन पेपर तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. आता तो क्वेश्चन पेपर मागच्या वर्षीचा असू शकतो, तुमचा सराव पेपर असू शकतो, तुमचा एखादा मॉडेल क्वेश्चन पेपर असू शकतो, तो तुम्ही सॉल्व्ह करा. ओके, कारण की प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. 3 तास पेपर तुम्ही तो चांगल्या पद्धतीनं सॉल्व्ह करा, तुमची खूप चांगल्या पद्धतीने इथं प्रिपरेशन होऊन जाणार आहे. आणि त्या 3 तासामध्ये कोणतंही काम करू नका, फक्त आणि फक्त तो पेपर सॉल्व्ह करा. आता हे 3 तास पहा, जर 18 तारखेला तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर 19 तारखेला तुम्ही सकाळी 11 वाजतापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत तुम्ही पेपर सॉल्व्ह करा 19 तारखेला. ठीक आहे, 19ला व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही काय करा की संध्याकाळी सुद्धा पेपर सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, संध्याकाळच्या वेळेमध्ये 3 वाजतापासून ते 6 वाजेपर्यंत किंवा तुम्हाला जसं वाटतं तसं 4 वाजतापासून 7 वाजेपर्यंत रात्रीसुद्धा सॉल्व्ह करू शकता. कारण की पहा, आता वेळ महत्त्वाची नाही, म्हणजे वेळ सर्वात महत्त्वाची आहेच, पण तुम्हाला हे वेळ पाहायची नाही की बाबा आता रात्र आहे का, आता आपण कसं सॉल्व्ह करू, हे अजिबात पाहू नका. जसा वेळ मिळतो तसा तुम्ही क्वेश्चन पेपर एक सॉल्व्ह करूनच जा. ठीक आहे, आता पहा 19 तारखेत समजा रात्री व्हिडिओ पाहत असाल तर 20 तारखेला तरी एक सकाळीच क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. सकाळीच बसा क्वेश्चन पेपर लिहायला, तुम्ही तो सॉल्व्ह करा. ठीक आहे, आता हे झालं विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचं आहे, त्याचं ॲनालिसिस करायचं आहे, नंतर पेपर चेक करायचा आहे आपला की आपले उत्तर किती वगैरे बरोबर आले. आणि मी सांगतो तुम्ही ते हे पाहायचं की आपला नेमका किती पेपर आपण सोडवू शकतो, पूर्ण कंप्लीट सोडवू शकतो का. ओके, तर ते तुम्ही चेक करायचं. ओके, त्यानंतर तुम्ही पाहायचं की आपले उत्तर किती बरोबर येऊ शकतात. ओके, म्हणजे तेवढा तुम्हाला कॉन्फिडन्स येणार की बाबा हा आपल्याला एवढं इथं आपण सोडवू शकतो. ठीक आहे, तर आता अशा विद्यार्थ्यांसाठी झालेलं आहे, मी पूर्ण सांगितलेलं आहे की तुम्हाला कोणकोणत्या टॉपिकची रिव्हिजन करायची आहे, सर्व टॉपिकची, त्याचबरोबर तुम्हाला इथं क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, हे 2 गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या करायच्या आहेत. हे म्हणायला 2 गोष्टी आहेत, पण यामध्ये खूप तुमचा वेळ तर जाणारच आहे, कारण आता वेळ खूप कमी आहे, पण वेळ सर्वात महत्त्वाची आहे तुमच्याकडे. त्या 2 गोष्टी तुम्ही आता नक्की करा, कारण की मला एक्सपिरियन्स आहे, या एक्सपिरियन्सवरून मी तुम्हाला सांगत आहे. म्हणून कोणी जर तुम्हाला सांगत असेल चांगली गोष्ट तर ते तुम्ही फॉलो करा. आतापर्यंत तुम्ही काय केलेलं आहे काय नाही सर्व तुम्ही विसरून जा, पण ह्या 2 गोष्टी आता तुम्ही फॉलो करा आणि तुम्ही चांगला पेपर नक्की सोडवू शकता, एवढी मी गॅरंटी सांगू शकतो. ओके, तर आता असे विद्यार्थी की ज्यांचा इथं काहीच स्टडी झाला नाही आहे त्यांनी काय करायचं नेमकं ते मी तुम्हाला सांगतो. आता असे विद्यार्थी ज्यांचा काही स्टडी झाला नाही किंवा थोडाफार स्टडी झाला आहे त्यांनी काय करायचं ते मी तुम्हाला सांगतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचं सांगत आहे, तुम्हाला मार्क्स घ्यायचे असतील ना तर खूप महत्त्वाचं सांगत आहे तुम्हाला. पहा, तुम्हाला काय करायचं आहे, मी लक्ष देऊन ऐका काय सांगत आहे. तर तुम्हाला सर्वात अगोदर रायटिंग स्किल, ठीक आहे, हा जो रायटिंग स्किल तुम्हाला दिसत आहे ना सेक्शन 3, या रायटिंग स्किलमध्ये टोटल हे 12 क्वेश्चन विचारतात. ओके, पाहू शकता टोटल 12 क्वेश्चन विचारतात, A, B, C आणि D मध्ये. A मध्ये 3 क्वेश्चन विचारतात, B मध्ये 3, C मध्ये 3, D मध्ये 3. या 3 पैकी पहा, 3 पैकी कोणताही एकच सोडवायचा असतो. जसं की पहा, ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज, ग्रुप डिस्कशन, ईमेल, रिपोर्ट, अपील, स्पीच, कंपेअरिंग, एक्सपान्शन ऑफ आयडियाज, रिव्ह्यू रायटिंग, ब्लॉग रायटिंग, अपील रायटिंग. तर यापैकी 3 पैकी कोणताही एकच सोडवायचा असतो.
एकाला टोटल 4 मार्क इथं दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा 4 मार्कासाठी आहेत. तर ज्यांचा काही स्टडी झाला नाही, ज्यांचा थोडाफार स्टडी झाला आहे, त्यांना मी हे सांगतो की हे जे 4 आहेत ना आता, तर हे जे टोटल 12 क्वेश्चन आहेत, त्या 12पैकी 4 क्वेश्चन एवढे परफेक्ट करून जा. ओके, 4 क्वेश्चन एवढे परफेक्ट करून जा तुम्ही या टॉपिकमधले की तुम्हाला हे 16 मार्क मिळालेच पाहिजेत. आणि मी सांगतो तुमच्याकडे जे 2 दिवस आहेत ना, हे 2 दिवसामध्ये तुम्ही गॅरंटीड 100% करू शकता, एवढी मी गॅरंटी देतो. ओके, आणि पहा हे जे टॉपिक आहेत ना, या टॉपिकचे सर्व लेक्चरसुद्धा मी तुम्हाला देणार आहे. ठीक आहे, आता काही विद्यार्थ्यांना माहिती असेल की आपला जो आहे क्रॅश कोर्स आहे त्यांनी घेतलेला सुद्धा असेल. आता तुम्हालासुद्धा मी क्रॅश कोर्स पाहिजेत असेल जे विद्यार्थ्यांना माहीत नाही आहे. ओके, तर आणि ज्यांनी माहिती असून घेतला नाही तर विद्यार्थी मित्रांनो शेवटी तुम्ही पश्चाताप करणारा, एवढं लक्षात ठेवा. कारण की एवढ्या चांगल्या पद्धतीने त्या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे. तुम्हाला माहीतच आहे टॉपिक काय काय शिकवलं आहे, तरी सांगतो जे नवीन विद्यार्थी आहेत, तर हे जे पूर्ण टॉपिक्स आहेत ना, जे हे टोटल 12 क्वेश्चन आहे, 12पैकी 12ही क्वेश्चनवरती लेक्चर आहे. ओके, हे 16 मार्क्ससाठी झालं. अजून तुम्हाला सांगतो मी काय करायचं आहे म्हणून, ज्यांचा थोडाफार स्टडी किंवा काही स्टडी झाला नाही आहे. ठीक आहे, आणि क्रॅश कोर्समध्ये काय काय मिळणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगत राहणार. ठीक आहे, तर नंतर तुम्हाला करायचं आहे ते म्हणजेच की ॲप्रिसिएशन ऑफ पोयम. ठीक आहे, पोयममधलं जे आहे ना, तर 8 पोयम आहेत तुम्हाला. आता ज्यांना मार्क्स घ्यायचे आहेत पण मेहनतसुद्धा करायची नाही, तर मग कसं चालणार. आता मार्क्स घ्यायचे आहेत तर मेहनत तर करावीच लागणार, कारण की 8 पोयम आहेत. 8 पोयमचं ॲप्रिसिएशन आहे, ते ॲप्रिसिएशन पैकी 100% येणार आहे. ओके, तर ॲप्रिसिएशन कसं लिहायचं, काय लिहायचं ते सुद्धा क्रॅश कोर्समध्ये सांगितलेलं आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला इथं पोएटिक डिवाइस आणि क्रिएटिव्हिटी. ओके, हे सुद्धा खूप सोपी आहे. टोटल 4 मार्क्ससाठी हे आहे आणि 4 मार्क्ससाठी हे तुमचं ॲप्रिसिएशन आहे. टोटल किती 8 मार्क झाले, म्हणजे 16 मार्क तुमचे रायटिंग स्किलमधले आणि 8 मार्क्स आहे म्हणजे पहा ना 22 मार्क्स. ओके, 22 मार्क विद्यार्थी मित्रांनो तुम्ही 2 दिवसामध्ये करू शकता. 22 नाही, अजून मार्क आहेत तुम्हाला. टोटल 36 मार्काचे टॉपिक तुम्ही कंप्लीट करू शकता 2 दिवसामध्ये, ते मी तुम्हाला सांगतो. पहा, ॲप्रिसिएशन तुम्हाला करायचं, पोएटिक डिवाइस, पोएटिक क्रिएटिव्हिटी तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर पहा वरती तुम्हाला आहे अजून ते म्हणजेच की समरी रायटिंग आणि माइंड मॅपिंग. हे 2 क्वेश्चन आहेत 3-3 मार्क्ससाठी. समरी रायटिंग कसं करतात, माइंड मॅपिंग कसं करतात हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. ओके, समरी रायटिंग तुम्हाला अनसीन पॅसेजवरती येत असते. म्हणजे समरी म्हणजेच काय की जो पूर्ण पॅराग्राफ तुम्हाला दिला आहे त्याचं तुम्हाला एकूण म्हणजे सारांश काय असते ना, मराठीमध्ये सारांश लेखन म्हणतात त्याला, त्याचा सारांश कसा असतो तो तुम्हाला लिहायचा आहे समरी रायटिंगमध्ये 3 मार्क्ससाठी. नंतर माइंड मॅपिंग असते. माइंड मॅपिंगमध्ये तुम्हाला माहिती आहे ते ट्री डायग्राम वगैरे येतात, पाय चार्ट येतात, तर त्यामध्ये तुम्हाला माहिती भरायची असते, त्यालाच म्हणतात इथं माइंड मॅपिंग. आता समरी रायटिंग कसं लिहायचं, माइंड मॅपिंग कसं लिहायचं, एवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्या क्रॅश कोर्समध्ये याबद्दल सुद्धा शिकवलेलं आहे. म्हणजे 22 मार्काचा आपण अगोदर पाहिले, रायटिंग स्किल आणि ॲप्रिसिएशन, पोएटिक डिवाइस आणि क्रिएटिव्हिटी. ओके, तर ते 22 मार्क आणि हे 6 मार्क. पहा आता किती झाले 28. 22 + 6 किती झाले 28 मार्काचे हे टॉपिक झाले. आणि आता पहा, आता अजून तुम्हाला जे टॉपिक सांगतो जे 2 दिवसामध्ये तुम्ही करू शकता. ओके, जसं इथं पाहू शकता तुम्हाला कोणता क्वेश्चन आहे, पर्सनल रिस्पॉन्स. पर्सनल रिस्पॉन्सचा किती 2 मार्क्ससाठी. हा 2 मार्क्ससाठी तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्सचा हा अनसीन पॅसेजचा आहे. नंतर वरती तुमचा सीन पॅसेज आहे, पाहू शकता सीन पॅसेजवरती सुद्धा पर्सनल रिस्पॉन्स आहे 2 मार्क्ससाठी. टोटल किती झाले 4 मार्क. आणि त्यानंतर तुम्हाला पोयमवरती विचारतात, पाहू शकता पोयमचा तुम्हाला विचारता पर्सनल रिस्पॉन्स 2 मार्कसाठी. ठीक आहे, पाहू शकता किती झाले 6 मार्क झाले आपले. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो एकूण तुमचे मी सांगतो 36 म्हणजे 36 मार्काचे टॉपिक जे आहेत ना तुमचे 100% गॅरंटीड कन्फर्म आहेत. विद्यार्थी मित्रांनो तुमचे 36 मार्काचे टॉपिक तुम्ही 2 दिवसामध्ये करू शकता. ज्यांचा काही स्टडी झाला नाही आहे, ज्यांचा थोडाफार स्टडी झाला आहे. ठीक आहे, तर हे 36 मार्क तुम्ही घेऊ शकता गॅरंटीड. तर तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का, आता पहा याच्यावरती लेक्चर मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. कुठं मिळणार ते सांगतो तुम्हाला. तर हे लेक्चर तुम्हाला आहेत. आता पहा क्रॅश कोर्स बनवला याचा आम्ही आपल्या ॲपमध्ये, ज्यांना माहिती असेल मी सांगतो त्यांनाच, पण अजूनसुद्धा महत्त्वाचं त्यांना पुढे सांगणार आहे म्हणून व्हिडिओ कंप्लीट पहा. तर क्रॅश कोर्स बनवला यासाठी इंग्लिश आणि मराठीचा दोन्ही मिळून. ठीक आहे, आणि पहा क्रॅश कोर्स कसा मिळवायचा ते सांगतो. हा आपल्या ॲपमध्ये आहे. सर्वात अगोदर ॲप डाउनलोड करायचं आहे. ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ओके, ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ॲप डाउनलोड करायचं. त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकून तुम्हाला जे आहे लॉग इन करायचं. ज्यांचं आयफोन वगैरे असेल ना तर त्यांनी काय करायचं, iOS असेल तर त्यांना एक कोड टाकायचा असतो, तो म्हणजेच की VSSTR हा कोड आहे आपला ऑर्गनायझेशन कोड. तर हा कोड टाकायचा तुम्ही ॲपमध्ये लॉग इन करण्यासाठी. ठीक आहे, ज्यांचा iOS आहे, ज्यांचा अँड्रॉइड वगैरे आपला साधा फोन आहे त्याचा फक्त मोबाईल नंबर टाकून OTP टाकून लॉग इन करायचा ॲपमध्ये. ठीक आहे, ॲप ओपन झालं की आपल्या ॲपमध्ये तुम्हाला खाली ऑप्शन दिसते स्टोअर म्हणून. ठीक आहे, स्टोअर म्हणून. तर स्टोअरवरती
क्लिक करायचं. स्टोअरवरती जसे क्लिक करता तिथं तुम्हाला एक कोर्स दिसतो, स्पेशल बोर्ड परीक्षेसाठी बनला 2024च्या 21 तारखेला पेपर आहे तुमचा इंग्लिशचा आणि 23 तारखेला मराठीचा, त्यासाठी ठीक आहे. तर तिथं तुम्हाला एक कोर्स दिसतो 12th इंग्लिश मराठी बोर्ड एक्झाम 2024 असा म्हणून, तिथं क्लिक करायचं तुम्ही. त्यावरती क्लिक केलं की आता पहा एवढी छोटी फीस ठेवली आहे ना, खूप छोटी, आणि त्याच्यावरती ऑफर आता सुरू आहे. ऑफर कशी सुरू आहे की फक्त 49 रुपये विद्यार्थी मित्रांनो, फक्त 49 रुपयामध्ये इंग्लिश आणि मराठीचे लेक्चर्स तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहे. पहा 16 लेक्चर्स आहेत इंग्लिशचे, जे टॉपिक मी तुम्हाला सांगितले ना सर्व, रायटिंग स्किलचे 12 क्वेश्चन, समरी रायटिंग, माइंड मॅपिंग, ॲप्रिसिएशन, पोएटिक क्रिएटिव्हिटी, पोएटिक डिव्हायसेस, ओके, हे सर्ववरती तुम्हाला लेक्चर्स त्यामध्ये आहेत. टोटल 36 मार्काचे, आणि 36 मार्काचे जे मराठीचे टॉपिक आहेत ना, व्याकरण व लेखन, निबंध लेखन आहे, त्यामध्ये व्याकरण आहे 10 मार्क्ससाठी, कवितेच्या ओळींचा अर्थ लिहा, त्यानंतर सरळ अर्थ लिहा, काव्यसौंदर्य, रसग्रहण, स्वमत. तर हे टोटल 36 मार्काचे मराठीचे सुद्धा टॉपिक आहेत. त्याच्यावरती सुद्धा मराठीचे 9 लेक्चर्स आहेत मराठीमध्ये, ओके. तर ते तुम्ही पाहू शकता, इंग्लिशचे 16 लेक्चर्स आणि मराठीचे 9 लेक्चर्स. आता त्यामध्ये अगोदर डेमो लेक्चर तुम्ही पाहू शकता फ्रीमध्ये, म्हणजे एक ड्राफ्ट व्हर्च्युअल मॅसेजचं लेक्चर आहे तुम्हाला तिथं फ्रीमध्ये पाहू शकता इंग्लिशमधलं, आणि एक समास आहे व्याकरणामधलं मराठीचं, ते तुम्ही डेमो लेक्चर आहे फ्रीमध्ये, अगोदर ते पाहू शकता. त्याच कोर्समध्ये जायचं, 12th इंग्लिश मराठी बोर्ड एक्झाममध्ये कोर्समध्ये 2 फ्री लेक्चर पाहिजे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तो कोर्स एवढा कामाचा आहे ना तुमचा, तुम्ही अजिबातही वेट करू नका तो कोर्स घ्यायचं, कारण की पहा तो कोर्स खूप महत्त्वाचा आहे, ठीक आहे. तर पाहू शकता तुम्ही तो, म्हणजे त्यामधले जे व्हिडिओ लेक्चर्स आहेत त्या पद्धतीनंच तो बनवला आहे की तुम्ही 1 ते 2 दिवसामध्ये त्यामधले व्हिडिओ लेक्चर्स पाहू शकता आणि तुमचा स्टडी तुम्ही तो कंप्लीट करू शकता. त्या उद्देशानेच तो बनवलेला आहे. आणि फीस का कमी ठेवली, कारण की आम्हाला माहिती आहे बऱ्याच विद्यार्थ्यांची परिस्थिती नसते, त्यामुळे खूप कमी आम्ही फीस ठेवलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं सांगतो तुम्हाला, विश्वास, ट्रस्ट हा खूप महत्त्वाचा आहे, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना फेक वगैरे असं वाटत असते. पण विद्यार्थी मित्रांनो, आम्ही 3 वर्ष झाले आम्ही काम करत आहोत विद्यार्थ्यांसाठी, स्पेशली महाराष्ट्रातील 10वी 12वी बोर्ड परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी. ज्यांनी आमचं चॅनल मागच्या वर्षी किंवा त्याच्या 2 वर्षा अगोदर पाहिलं असेल, त्या विद्यार्थ्यांना तुम्ही विचारा की किती चांगले व्हिडिओज त्यांना दिले होते. दरवर्षी देत असतो आणि ते एवढे चांगले मार्क्स मिळतात, खूप चांगले, ओके. तर तिथं पहा तुम्हाला बाय नाऊचं ऑप्शन दिसते त्या कोर्समध्ये. बाय नाऊवरती क्लिक केलं की तुमच्यासमोर फोनपे, गुगल पे, पेटीएम वगैरे असं ऑप्शन येतात, त्यावरून तुम्ही पेमेंट करू शकता. आता महत्त्वाचं, तुमच्याकडे जर फोनपे, गुगल पे, पेटीएम नसेल आणि खूप जणांकडे नसते, तर तुम्ही एक काम करा, हा नंबर आहे 749826, ओके, 26 आणि 5048, म्हणजे 74 98 26 50 48, याच्यावरती कॉल करा. तुम्हाला कोर्स बाय करून दिला जाणार आहे, ठीक आहे. तुमच्याकडे फोनपे, गुगल पे नसेल तर विद्यार्थी मित्रांनो, तो कॅश कोर्स तुम्ही गॅरंटीड करू शकता. आणि इंग्लिश मराठी दोन्ही मिळून तुम्हाला काय 49 रुपये एवढी त्याची फीज आहे, ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही म्हणत असाल की आपल्याला काय आता पेपर आहे उद्याला किंवा 2 दिवसांनी आणि आपल्याला सांगत आहे की विकत घ्या म्हणून. इथं विद्यार्थी मित्रांनो, मी सांगतो तुम्हाला, जर खरंच मार्क्स मिळवायचे असतील ना, त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट कोर्स तुम्हाला कुठंच मिळणार नाही आहे. कारण की पहिलेच एवढ्या विद्यार्थ्यांनी त्यामध्ये एनरोल केलेला आहे ना, त्यांना विचार तुम्ही त्याची प्रिपरेशन केवढी चांगली झालेली आहे. आणि 2 दिवसामध्ये, एका दिवसामध्ये सुद्धा त्यामध्ये व्हिडिओ लेक्चर्स पाहून तुम्ही कंप्लीट स्टडी तुमचा करू शकता. आणि मेन म्हणजे ते लेक्चर तुम्ही ॲनी टाईम कधीही पाहू शकता, त्याचा टाईमने फिक्स पाहण्याचा. त्याचबरोबर ते रिपीटेड कितीही वेळ पाहू शकता. तसंच तर तुम्ही एक वेळ पाहिल्यानंतरच तुम्हाला सर्व समजून जाणार आहे, ठीक आहे. तर याचा तुम्ही नक्की फायदा घ्या. आणि महत्त्वाचं, आम्ही लिमिटेड सीट ठेवले आहे, कारण की विद्यार्थी मित्रांनो लिमिटेड सीट्स आहेत त्याच्यावरती, ठीक आहे. तर तुम्ही लवकर एनरोल करू शकता त्यामध्ये, ओके. तर तुम्ही ॲप डाउनलोड करून ते करू शकता, ओके. आता महत्त्वाचं पहा, असे विद्यार्थी की ज्यांचा काही स्टडी झाला नाही आहे, थोडाफार स्टडी झाला नाही आहे, त्यांना मी सांगितलेलंच आहे की तुम्हाला कोणकोणता इथं काय करायचे आहेत, अभ्यास करायचा आहे म्हणून, ठीक आहे. टोटल 36 मार्काचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे अभ्यास करायचा आहे म्हणून. शेवटच्या 1 ते 2 दिवसामध्ये गॅरंटीड ते 36 मार्क्स तुमचे आहेतच कन्फर्म, आणि शाळेमधून तुम्हाला जे मिळतील ते मार्क्स, ओके. तर ते तुम्हाला करायचे आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, आता हे 36 मार्क्स 36 मार्क्स तर आहेतच, पण महत्त्वाचं म्हणजे तुमचे जे हे आहेत ना पॅरेग्राफ्स, आता पॅरेग्राफमधून तुम्ही तर करू शकता ना, जेव्हा तुमचा पेपर तुमच्या समोर येणार आहे, तर पॅरेग्राफमधून तुम्हाला हे जे क्वेश्चन येतात A1 A2 A3 A4 A5 A6, तर विद्यार्थी मित्रांनो, हे पहिले 3 क्वेश्चन असतात ना कोणत्याही पॅरेग्राफचे 6 मार्क्ससाठी, ते तुमच्या पॅरेग्राफमधून शोधून लिहायचे असतात. ते 6 मार्क तर तुम्ही इझिली मिळू शकता, कोणताही विद्यार्थी असो तुम्ही मिळवू शकता ते मार्क, ओके. तुमच्या क्लासमध्ये मी सांगतो तुम्ही मिळवणारच आहेत ते, ठीक आहे. त्यानंतर पाहू शकता पोएममध्ये सुद्धा शोधून उत्तर लिहावी असतात तुम्हाला. तर एकूण काय तुमचे विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पाहून आणि त्या क्रॅश कोर्स करून तर तुम्ही म्हणजे 80 पैकी तर ज्यांना 80 घ्यायचे ते तर 80 घेतीलच, ओके. म्हणजे 70+ तर घेतीलच, 75+ तर घेतीलच. पण असे विद्यार्थी की ज्यांचा काही स्टडी झाला नाही आहे, थोडाफार स्टडी झाला आहे, तर इझिली म्हणजे
खूप चांगल्या पद्धतीनं 50 to 60 प्लस तर ते इझिली घेत आहेत. ओके, 60 प्लस मार्क्स तर 80पैकी इझिली घेत आहेत आणि शाळेमधून मिळतील ते वेगळे, म्हणजे जवळपास 80 प्लस. ओके, 80 प्लस किंवा 90 प्लससुद्धा मार्क इझिली तुम्ही घेऊ शकता या 2 दिवसामध्ये विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं अभ्यास करून. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, ज्यांचा अभ्यास झाला नाही आहे, थोडाफार स्टडी झाला आहे, तर त्यांनी एक क्वेश्चन पेपर तुम्हीसुद्धा सॉल्व करायचा आहे. ठीक आहे, कारण की विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन पेपर तुम्हाला 19 तारखेला तुम्ही सॉल्व करा किंवा 20 तारखेला एक सॉल्व करा, पण पेपरच्या अगोदर एक क्वेश्चन पेपर तुम्ही सॉल्व करून जा. ठीक आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एकदम रिलॅक्स व्हा, कारण की जोपर्यंत तुम्ही रिलॅक्स होणार नाही तोपर्यंत कोणत्याही गोष्टी तुम्हाला सोपी वाटणार नाही. कारण की तुम्ही अशी गडबड करता की 2 दिवस राहिले, त्यामुळे असं करू नका. जेवढा वेळ आहे तुमच्याकडे त्याचा पूर्ण फायदा घ्या तुम्ही आणि चांगल्या पद्धतीने तुमची तयारी करा, जसं मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तसं. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही तिथं कोर्स करू शकता आणि गॅरंटीड कराच, मी असं म्हणत आहे. कारण की तुमचा फायदा आहे यामध्ये, आमचा एवढा फायदा नाही आहे, पण तुमचा फायदा खूप आहे यामध्ये जर तुम्हाला मार्क्स मिळवायचे असतील तर. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं हा व्हिडिओ होता. आय होप तुम्हाला सर्व समजलेलं असेल आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमचा पेपर द्या, तुमची प्रिपरेशन करा 1 ते 2 दिवसामध्ये आणि नक्की तुम्ही चांगले मार्क्स इथे मिळू शकता. ओके, एवढं लक्षात ठेवा, मार्क्स सर्व काही नसतात, फक्त एवढं ट्राय करा तुम्ही चांगला पेपर द्यायचं. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ, स्टे कनेक्टेड, थँक्यू.